नमस्कार मंडळी, स्वाद रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण मूग डाळ व रेशन तांदळाचे वर्षभर टिकणारे हेल्दी कुरकुरे बनवतोय। तर रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर सगळ्यात अगोदर आपल्याला कुकर घ्यायचे आणि कुकरमध्ये टाकण्यासाठी इथे मी 1 वाटी भरून तांदूळ घेतला आणि इथे हा तांदूळ मी रेशनचा तांदूळ वापरलेला आहे। तुम्ही या तांदळाऐवजी कुठलाही तांदूळ कुरकुरे बनवण्यासाठी वापरू शकता। ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतला त्याच वाटीने अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। आता डाळ तांदूळमध्ये पाणी टाकायचं आणि स्वच्छ हे डाळ तांदूळ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहे। तांदूळ डाळ धुवून घेतल्यानंतर आता तांदूळ आणि डाळ आपल्याला शिजवून घ्यायचे। शिजवून घेण्यासाठी यामध्ये पाणी घालायचं। तर आपण ज्या वाटीने डाळ तांदूळ मोजून घेतले आहे त्याच वाटीने बरोबर 12 वाट्या पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा टोमॅटो कट करून घालायचा आहे, म्हणजे कुरकुऱ्यांना मस्त असा टँगी फ्लेवर येतो। त्यानंतर या कुकरचं झाकण बंद करायचं आहे आणि मध्यम आचेवर 5 ते 6 शिट्ट्या या कुकरच्या काढून घ्यायच्या। 6 शिट्ट्या झाल्यानंतर इथे मी कुकर थंड करून घेतला। थंड झाल्यानंतर कुकरचं झाकण उघडून घेतलं। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल डाळ तांदूळ आणि टोमॅटो मस्त शिजून तयार झालेला आहे। तर आता हे शिजलेलं डाळ तांदूळ आणि टोमॅटो आपल्याला चमच्याने मिक्स करायचं आणि हे शिजून घेतलेलं मिश्रण आपल्याला 1 ते 2 मिनिटं असं चमच्याने मॅश करायचं, म्हणजे मिश्रण छान एकजीव तयार होतं। तर इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि बघू शकाल की डाळ तांदूळ टोमॅटो मस्त आता एकजीव झालेला आहे। त्यानंतर आता या मिश्रणामध्ये आपल्याला चवीपुरतं अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा हिरव्या मिरचीचा क्रश घालायचा आहे आणि त्यानंतर आता मीठ आणि हिरवी मिरचीचा क्रश या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी हिरवी मिरची आणि मीठ मिश्रणामध्ये मिक्स करून झालेलं आहे। आता आपलं हे मिश्रण कुरकुरे बनवण्यासाठी तयार झालेलं आहे। तर कुरकुरे बनवण्यासाठी एका ग्लासमध्ये मी पायपिंग बॅग टाकून घेतलेली आहे। आता या पायपिंग बॅगमध्ये आपल्याला तयार केलेलं मिश्रण टाकून घ्यायचं आहे। इथे मी पायपिंग बॅग वापरलेली आहे, तुम्ही हवं तर या पायपिंगऐवजी दुधाचं पॅकेटसुद्धा कुरकुरे बनवण्यासाठी वापरू शकता। तर इथे आपलं पायपिंग बॅगमध्ये कुरकुऱ्याचं मिश्रण भरून झालेलं आहे। आता या ग्लासमधून आपल्याला पायपिंग बॅग काढून घ्यायची आणि कुरकुरे बनवण्यासाठी ही पायपिंग बॅग समोरून कट करून घ्यायची। त्यानंतर कुरकुरे बनवण्यासाठी मी इथे प्लास्टिक शीट टाकून घेतली। आता या प्लास्टिक शीटवर आपल्याला तयार केलेल्या मिश्रणाच्या अशा स्टिक तयार करून घ्यायच्या आहे। इथे मी स्टिकच्या आकाराचे कुरकुरे बनवत आहे, तर तुम्हाला हवं असेल तर रिंग आकारसुद्धा तुम्ही या कुरकुऱ्यांना देऊ शकता। तर सेम पद्धतीने सर्व मिश्रणाचे इथे मी कुरकुरे बनवून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता भरपूर असे आपले कुरकुरे बनवून झालेले आहेत आणि दिसायलाही खूप छान असे कुरकुरे दिसतात। तर आता तयार केल्यानंतर हे कुरकुरे मी रात्रभर फॅनच्या हवेखाली वाळून घेणार आहे आणि दुसऱ्या दिवशी मी 4 ते 5 तास हे कुरकुरे उन्हामध्ये वाळून घेणार आहे। तर या ठिकाणी कुरकुरे मी वाळून घेतले आणि वाळलेले कुरकुरे बघू शकाल की वाळताना अजिबात मोडलेले नाही, खूप मस्त असे आपले कुरकुरे वाळून झाले। या कुरकुऱ्यांना रंगसुद्धा छान आलेला आहे। तर असे कुरकुरे वाळून झाले की हे कुरकुरे तुम्ही वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता। तर आता तयार केलेले कुरकुरे मी तुम्हाला तेलामध्ये तळून दाखवते। कुरकुरे तळण्यासाठी कडकडीत तेल गरम करायचं आणि त्यानंतर तेलामध्ये कुरकुरे टाकून मस्त असे झाऱ्याने हलवत हे कुरकुरे तळून घ्यायचे। कुरकुरे तळल्यानंतर तुम्ही बघू शकाल की मस्त असे दुपटीने आपले हे कुरकुरे तळून झाले आहे। तळलेले कुरकुरे बाजूला ठेवते आणि परत थोडे कुरकुरे तुम्हाला तळून दाखवते। सेम पद्धतीने तेलामध्ये कुरकुरे टाकायचे आणि झाऱ्याने हलवत तळून घ्यायचे। तर बघू शकता आपली दुसरी सुद्धा बॅच एकदम मस्त अशी तळून झालेली आहे। तर सेम पद्धतीनंतरचा कुरकुरा बघू शकता अगदी दुपटीने हे कुरकुरे फुललेले आहे। या कुरकुऱ्यामध्ये आपण सोडा फुलकार अजिबात वापरलेला नाही। अगदी मस्त हेल्दी असणारे डाळ तांदूळाचे हे खुसखुशीत कुरकुरे तयार झाले आहे आणि टोमॅटो घातल्यामुळे मस्त या कुरकुऱ्यांना टँगी फ्लेवर आलेला आहे। तर मुलांना मधल्या वेळेस खाण्यासाठी तुम्ही असे हे कुरकुरे वर्षभर बनवून ठेवू शकता। तर तुम्हाला ही कुरकुऱ्याची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।